पुण्यामध्ये झालेल्या मॅरेथॉन सायकल स्पर्धेत जरी सायकल नेली असती तर कमीत कमी भारताला 4-5 मेडल तर सहज मिळाले असते. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या शेजारच्या गावात म्हणजे आपल्या मित्राच्या गावात ना मॅच होती. मग आपण चाललो होतो मॅच पाहायला. मित्राच्या गावात चाललो होतो, पण मित्राच्या गावाकडला जायचा रस्ता बघून मला जरा टेन्शनच आलं होतं. म्हणलं जाता जाता आपल्याला बिबट्या भेटला तर आपली बिबट्याचीच मॅच व्हायला बसली आहे. त्यामुळे जरा आम्ही टेन्शनमध्ये चाललो होतो. त्यात आमचा आर्यन भाऊ गाडी चालवाय असल्यामुळे माझं टेन्शन अजून वाढतच चाललं होतं. कार्यकर्त्याची मॅच गावात आहे, कार्यकर्ता इथंच ही येडं घालीत होता. मग आम्हाला पुढे गेल्या भेटले डॉगेश भाऊ. डॉगेश भाऊचं म्हणणं काय आम्हाला का समजाना, पण डॉगेश भाऊ लय रागानं बघत होते. आता मला वाटलं आता काहीतरी विषय होणार आहे, पण विषय काय झाला नाही. आपण आलो होतो ग्राउंडवर. आपला कार्यकर्त्याला फिल्डिंग दिली होती. कार्यकर्त्याला बॅटिंग काय वाटायला येणार नाही, कारण की कार्यकर्त्याचं डेंजर आहे. कार्यकर्त्याला गोल्डन बिस्किटचं मार्गदर्शन असल्यामुळे कार्यकर्ता लईच पुढं जाणार आहे, यात काही शंकाच नाही. तेवढ्यात आपल्या पवळे भाऊने एंट्री घेतली होती. पवळे भाऊचं जरा म्हणणं ऐकण्यासाठी पवळे भाऊ पशी आलो. तेवढ्यात लल्लन सुद्धा आला होता. लल्लन जरा जास्तच खुश दिसत होता. आता याचं काय कारण आहे आपण पुढल्या ब्लॉगमध्ये पाहू. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग असाच पाहत राहा. धन्यवाद.